रेडी स्टार्ट. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवघे जीवनचरित्र म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजकीय समतेच्या तसेच मानवी मूल्य व मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी केलेली अखंड क्रांतिकारक झुंज होय. डॉक्टर आंबेडकरांचे झंझावाती जीवनचरित्र व क्रांतिकारक चळवळ एक कुतूहलाचा विषय आहे. त्यांचे जीवन, कार्य आणि विचार यांची सबंध 20व्या शतकावर खोल मुद्रा उमटलेली आहे. परिच्छेद: भारतीय समाजातील वंचित, उपेक्षित, निराश्रितांच्या माणूसपणाची जाणीव इतरांना करून देण्यासाठी आणि त्यांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी हा मोठा जीवन संघर्ष केला. मूलभूत अधिकारापासून वंचित असलेल्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी चळवळी केल्या. तसेच त्यांनी दिलेली विचारधन हे विश्वकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे लोककवी वामन कर्डकांचे उद्गार महत्त्वाचे आहेत. परिच्छेद: भीमराव आंबेडकरांचा जन्म. सुभेदार रामजी सपकाळ आणि भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेश या ठिकाणच्या लष्करी छावणीत झाला. त्यांचे वडील शिकलेले व सुसंस्कृत होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. कबीर पंथाचा त्यांच्या मनावर सखोल प्रभाव होता. सेवानिवृत्तीनंतर ते दापोलीला आले. तिथे त्यांनी आनंद व भीमराव या आपल्या मुलांना शाळेत घातले. त्यांचे पूर्वज रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेवडे या गावचे. त्यामुळेच रामजी सपकाळ हे रामजी आंबेवडेकर झाले आणि त्यामुळेच भीमरावाचे नाव आंबेवडेकर लावण्यात आले. या शाळेतून हे इंग्रजी 4थी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना संस्कृत हा विषय घ्यायचा होता, पण अस्पृश्याचा मुलगा म्हणून त्यांना तो घेता आला नाही. त्याऐवजी त्यांनी पर्शियन भाषेचा अभ्यास केला. शाळेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप यातना सहन कराव्या लागल्या. शाळेत आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. त्यांनी भीमाचे आंबेवडेकर हे नाव बदलून आंबेडकर हे आपले नाव या मुलाला दिले. शाळेच्या दप्तरी त्यांची नोंद झाली. तेव्हापासून ते आंबेडकर या नावाने ओळखले जाऊ लागले. रामजी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला आले. तेथील मराठा हायस्कूलमध्ये भीमरावांना दाखल केले. नंतर त्यांना एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल केले. 1907 साली ते मॅट्रिक झाले. भीमरावांच्या रूपाने अस्पृश्य समाजातील पहिला विद्यार्थी मॅट्रिक पास झाला होता. त्यामुळे भीमरावांचा सत्कार करण्यात आला. लोकहितवादी सीताराम बोले हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विशेष उपस्थिती असणारे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र भेट म्हणून भीमरावांना दिले. या पुस्तकामुळे भीमरावांच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली. याचा उल्लेख त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अतिशय आदराने केला आहे. मॅट्रिक झाले त्याच वर्षी त्यांचा रमाबाईंशी विवाह झाला होता. स्टॉप.